आता पाहूया राज्याच्या राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काम आता संपलं। शिंदे अजितदादांना हवं ते कधीच मिळणार नाही, संजय राऊतांचा दावा। त्यांना जे हवंय ते त्यांना कधीच मिळणार नाही। आता भारतीय जनता पक्षाचं जे काम होतं त्यांच्याकडनं करून घ्यायचं ते संपलेलं आहे। त्यांनी महाराष्ट्र कमजोर केला। बहुमत असतानाही मुख्यमंत्री ठरवण्यासाठी 8 ते 10 दिवस लागले, राऊतांची टीका। तर राऊतांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाची ही अवस्था विरोधी पक्षनेता बनवता येतो का हे आता राऊतांनी बघावं, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। काय राहिले आता संजय राऊतांच्या हातात काय मला सांगा, किती संख्याबळ किती खाली आलं शिवसेनेचं, कुणामुळे आलं? ह्या एका व्यक्तीच्या, संजय राऊत नावाच्या व्यक्तीच्या ह्या अशा वक्तव्यामुळे आज उबाटाची ही अवस्था झालेली आहे। अजित पवार कायम उपमुख्यमंत्री असतात, संजय राऊतांचा टोला। गेले काही दिवस अजित पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य असल्याचंही नोंदवलं निरीक्षण। पवार एक कायम डेप्युटी सीएमच आहे, कायम। ते भावी वगैरे किंवा माजी वगैरे नसतात, ते सदैव उपमुख्यमंत्री। आणि कौतुकास्पद आहे। मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग सुरू। नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असल्याने सामान हलवायला सुरुवात। मुख्यमंत्री पदाच्या नावाची अजून घोषणा नाही, सरकार स्थापन करून लवकर आश्वासनं पूर्ण करा, प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया। सरकारने 10 कोटी वक्फ बोर्डाला दिल्याचाही दावा। हे सरकार लोकमताने नाही तर निवडणूक आयोगाच्या कृपेने आलंय। आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढू। मशीनबद्दल आम्ही बोलत नाही, मशीनवर आमचा आक्षेप नाही, नाना पटोलेंची महायुतीवर टीका। न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। कारण की लोकतंत्र, लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे। काँग्रेसच्या पराभवावर मंथन होण्याची आवश्यकता, नुसत्या बैठका नाही तर पराभवाची कारणं शोधली पाहिजे। काँग्रेसच्या पराभवावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। बंटी शेळकेंनी केलेले आरोप योग्य नाही, शेळकेंनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांवर विजय वडेट्टीवारांचं उत्तर। नाना पटोले आरएसएसचं काम करत आहेत आणि माझा पराभव काँग्रेसने केल्याचा शेळकेंनी केला होता आरोप। राज्यातील काँग्रेसच्या पराभवावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली नाराजी। लोकसभेच्या विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला, असा सवाल। एकमेकांविरोधातील वक्तव्यामुळे पक्षाचं नुकसान, अनुकूल वातावरणाचं निकालात रूपांतर होईल असं काम न केल्याचीही नाराजी।